नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMPS च्या चालू घडामोडी पाहणार आहेत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, ICC T20 क्रमवारीमध्ये अष्टपैलूमध्ये कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावलेलं आहे? त्यामध्ये मित्रांनो हार्दिक पांड्याने या ठिकाणी अव्वल स्थान या ठिकाणी पटकावलेलं आहे. कोणी? हार्दिक पांड्याने. दुसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, ICC T20 क्रिकेटमध्ये फलंदाजी क्रमवारीमध्ये कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावरती बघा बॅटिंगमध्ये? तर ट्रेव्हिस हेड. लक्षात ठेवायचं आपल्याला, ट्रेव्हिस हेड T20 क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या क्रमानेमध्ये बघा पहिल्या क्रमांकावरती राहिला आहे. मित्रांनो हे जे काही आहेत बघा, हे लेटेस्ट प्रश्न आहेत सगळे, त्यामुळे पोलीस भरतीला पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि मित्रांनो चालू घडामोडीसाठी बघा, तुम्ही जर पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला GK सुद्धा भेटणार आहे वन लाईनर रिव्हिजनसाठी. त्याचबरोबर चालू घडामोडीसुद्धा भेटणार आहेत ₹149. आपला फोनपे गुगल पे नंबर बघा, तुम्ही डायरेक्ट याला ₹149 सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या PDF व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील. किंवा हा जो काही QR कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे. मित्रांनो चालू घडामोडी लवकर घ्या, कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे. यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजननुसार चालू असतं, परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर बघा ₹149 आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत. लवकरात लवकर घेऊन टाका. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतामधील पहिलं स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कोणत्या ठिकाणी चालू झालं? तर स्मॉल ॲनिमल जे काही हॉस्पिटल आहे हे मुंबई या ठिकाणी चालू झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 16वा नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर मंगोलिया. भारत आणि मंगोलिया दरम्यान हा आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, डिक स्पूप यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर यांची बघा नेदरलँड. लक्षात ठेवायचं आपल्याला, नेदरलँड या देशाच्या पंतप्रधानपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झाली आहे? तर बघा देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी TV रविचंद्रन. लक्षात ठेवा मित्रांनो, TV रविचंद्रन यांची बघा या ठिकाणी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, एअर इंडियाद्वारे दक्षिण आशियामधील सर्वात मोठं फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे? तर अमरावती या ठिकाणी बघा सगळ्यात मोठं जे काही फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन आहे बघा हे स्थापन करण्यात येत आहे. कुठं? अमरावती या ठिकाणी. प्रेमा गुरव यांचं बघा नुकतंच निधन झालेलं आहे. त्या स्वतंत्र चळवळीमधील स्वतंत्र सेनानी होत्या. तर कोणत्या स्वतंत्र चळवळीमधील होत्या? तर गोवा मुक्ती संग्राम. आपल्या लक्षात ठेवायचं आहे बघा, गोवा मुक्ती संग्राममध्ये बघा त्यांचा सहभाग होता. सध्या चर्चेत असलेली जी काही भोजनशाळा कमल ही जी काही वास्तू ही कोणत्या राज्यामध्ये? तर चर्चेत असलेली जी काही भोजनशाळा कमल आहे ही मध्य प्रदेश. लक्षात ठेवा. मनोज वाजपेयी द डेफिनेटिव्ह बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो पियुष पांडे. लक्षात ठेवायचं आपल्याला, पियुष पांडे या पुस्तकाचे लेखक आहेत. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी काही वयोमर्यादा आहे ही 60 वर्षावरून किती वर्ष केलेली आहे? तर मित्रांनो ही 60 वर्षावरून 65 वर्ष इतकी करण्यात आली बघा. महाराष्ट्र सरकारची जी काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे बघा, 60 वर्षावरून हिचं 65 वर्षापर्यंत वयोमर्यादा केलेली आहे. कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2024चं विजेतेपद पटकवलं आहे? तर विश्वनाथ आनंद. लक्षात ठेवायचं आपल्याला, विश्वनाथ आनंदने बघा हे पटकवलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर स्पेन. लक्षात ठेवा मित्रांनो, स्पेनमध्ये ही आयोजित करण्यात आली होती. अंडर 23 आशियन कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2024मध्ये भारताने सर्वाधिक किती पदकं जिंकलेली आहेत? यामध्ये मित्रांनो 8 पदक जिंकले आहेत बघा. लक्षात ठेवायचं आहे, अंडर 23 आशियन कुस्ती चॅम्पियनशिप यामध्ये भारताने 8 पदकं जिंकलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अंडर कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2024मध्ये भारताने किती सुवर्ण पदकं? त्यामध्ये बघा 4 सुवर्ण पदकं या ठिकाणी जिंकलेली आहेत बघा. किती? 4 सुवर्ण पदकं. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच प्रकारचे चालू घडामोडी पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह जी काही महत्त्वाची माहिती बघा ती मिळत जाणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक असणार आहे, तेव्हा लगेच लाईक करून ठेवा. आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मुक्ती दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 3 जुलै. मित्रांनो लक्षात ठेवा, 3 जुलैला आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मुक्ती दिवस साजरा करण्यात येतो. NTR भरोसा पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने चालू केलेली? ही आंध्र प्रदेश. लक्षात ठेवायचं आपल्याला, आंध्र प्रदेश राज्य सरकारने बघा NTR भरोसा पेन्शन योजना सुरू केलेली आहे. 13वा मैत्री, काय प्रश्न बघा, 13वा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू झाला आहे? तर भारत आणि थायलंडमध्ये मित्रांनो 13वा मैत्री सैन्य अभ्यास, 13वा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि थायलंड दरम्यान चालू झालेला आहे.
इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट याच्या संचालकपदी कोणाची निवड झालेली आहे? तर TR शर्मा. कोणाची बघा? TR शर्मा. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा. पेपरमध्ये पडण्याची दाट शक्यता आहे. सगळ्यांनी या ठिकाणी स्टार मारून लिहून ठेवा वहीमध्ये. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर सुजाता सौनिक. लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अंतिम सामन्यामध्ये कोणत्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला? हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सामनावीर कोण ठरला बघा? विराट कोहली. लक्षात ठेवायचं आपल्याला, विराट कोहली. ICC T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ टुर्नामेंट हा जो काही किताब आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर जसप्रीत बुमराह. मित्रांनो, जसप्रीत बुमराह कोण आहे बघा? बॉलर आहे बघा, अतिशय फेमस बॉलर आहे जसप्रीत बुमराह. लक्षात ठेवायचं आहे बघा. भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावर व्यंकय्या नायडू लाईफ इन सर्व्हिस हे जे काय पुस्तक आहे बघा, हे कोणी लिहिलं आहे? तर यस नागेश कुमार. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. यस नागेश कुमार यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. SBIच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची बघा या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. युरोपियन परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर एंटोनिया कोस्टा. लक्षात ठेवा मित्रांनो, युरोपियन परिषदेच्या अध्यक्षपदी एंटोनिया कोस्टा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरस्वामिनी अशा या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झालं आहे. तर हे पुस्तक कोणाचं आत्मचरित्र आहे? तर आशा भोसले. मित्रांनो लक्षात ठेवा, आशा भोसले कोण आहेत? गायक आहेत बघा. यांचं काय बघा, हे आत्मचरित्र आहे. कोणता देश हा पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे? तर डेन्मार्क हा जो काही देश मित्रांनो हा देश ठरलेला आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 1 जुलै हा जो काही दिवस आहे हा कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तो कृषी दिन म्हणून मित्रांनो हा साजरा करण्यात येतो. कोणता? कृषी दिन. मित्रांनो हा पहिला फलंदाज ठरलेला कोण? रोहित शर्मा. नुकतीच देशाच्या राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर JP नड्डा यांची निवड झालेली आहे. टेबल टेनिस स्पर्धेमध्ये एकेरी विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? तर श्रीजा अकुला. कोण ठरलेलं बघा? श्रीजा अकुला हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या सरकारने OBC क्रिमिलियरसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाखावरून 8 लाख रुपये केली आहे? तर हरियाणा. लक्षात ठेवायचं मित्रांनो, हरियाणा राज्य सरकारने बघा या ठिकाणी ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, अंतल्या तुर्की या ठिकाणी झालेल्या तिरंदाजी विश्वचषक 2024 स्टेज 3 मध्ये भारतीय तिरंदाजांनी किती पदकं जिंकली? तर या ठिकाणी 4 पदकं जिंकलेली. यामध्ये 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकं आहेत. आज भारतातील पहिला कोळसा गॅसोफिकेशन पायलट प्रकल्प कोणत्या ठिकाणी चालू झाला? तर झारखंडमधील बघा जामतारा जिल्ह्यामध्ये कास्ता या ठिकाणी मित्रांनो हा झालेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, अय्यन्ना पात्रुडू याची कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर आंध्र प्रदेश. कोणत्या राज्याचं आहे बघा? आंध्र प्रदेश याचं करेक्ट आन्सर आहे. 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची परिषद कुठे झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कुठं? नवी दिल्ली. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये 17 वर्षाखालील भारतीय कुस्ती संघाने किती पदकं जिंकली? तर या ठिकाणी 11 पदकं या ठिकाणी जिंकलेली आहेत. किती? 11 पदकं. अण्वस्त्र खरेदीमध्ये जगामध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर अमेरिका. आणि भारताच्या यामध्ये 3रा क्रमांक लागतो. अलीकडेच गुप्तचर विभाग प्रमुख तपन कुमार डेका यांना किती वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये? तर 1 वर्ष. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर मनोज जैन यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA याच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इस्रोने कोणत्या राज्याच्या चित्रदुर्ग या ठिकाणामधून पुष्पक यानाची सलग 3ऱ्यांदा यशस्वी लँडिंग केली आहे? तर कर्नाटक याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये कोणत्या माहितीपटाला सुवर्णशंख पुरस्कार मिळालेला आहे? द गोल्डन थ्रेड या सुवर्णशंख पुरस्कार मिळालेला बघा माहितीपटाला. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच नवी दिल्ली या ठिकाणामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी GST परिषद पार पडली? तर बघा 53वी GST परिषद या ठिकाणी पार पडलेली. T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर पॅट कमिन्स हा ठरलेला आहे. कोण? पॅट कमिन्स. ख्रिस जॉर्डन. काय प्रश्न आहे? ख्रिस जॉर्डन हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारा
कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरला आहे? तर इंग्लंड या देशाचा बघा पहिला गोलंदाज ठरलेला आहे. कोणत्या? इंग्लंड या देशाचा. ब्रिक्स गेम्स 2024 स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकली आहेत? तर 29 पदकं या ठिकाणी जिंकलेली आहेत मित्रांनो. किती? 29 पदकं. पुढचा प्रश्न आहे बघा, सार्वजनिक परीक्षा, काय प्रश्न आहे? सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यम प्रतिबंध 2024 कायदा देशामध्ये कधीपासून लागू करण्यात आलेला आहे? तर 21 जून 2024 पासून मित्रांनो हा लागू करण्यात आलेला आहे. कोणत्या देशाच्या संसदेमध्ये हिजाबावर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर तजाकिस्तान. कोणतं आहे बघा? तजाकिस्तान हे आपलं बरोबर उत्तर आहे. केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षामधील सुधारण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे? तर के राधाकृष्णन. कोणाच्या? के राधाकृष्णन. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूमध्ये कोण प्रथम क्रमांकावरती आहे? त्यामध्ये सूर्यकुमार यादव, त्यांनी 15 वेळेस बघा सामनावीराचा पुरस्कार मिळवलेला आहे. ICC T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलेला आहे? तर मिचेल स्टार्कने मित्रांनो सर्वात जास्त विकेट्स घेतलेल्या आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या मंत्रालयाच्या नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर 2023 या वर्षामध्ये परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी किती अब्ज डॉलर रक्कम भारतामध्ये पाठवलेली आहे? तर 125 अब्ज डॉलर इतकी रक्कम भारतामध्ये पाठवलेली आहे. नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षणानुसार राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गरीब लोक राहतात? तर नंदुरबारमध्ये मित्रांनो सर्वात जास्त गरीब लोक राहतात. कुठं? नंदुरबार. केंद्र सरकारने नुकतेच 2024-25साठी किती खरीप पिकांची आधारभूत किंमत MSP जाहीर केली आहे? तर 15 पिकांची या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. ब्लू प्लॅनेट पुरस्कार 2024 हा कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे? तर IPBES. लक्षात ठेवायचं, IPBES या कंपनीला. पुढचा प्रश्न आहे बघा, ब्लू प्लॅनेट पुरस्कार कोणत्या देशाचा असाई ग्लास फाउंडेशनद्वारा प्रदान करण्यात येतो? तर जपानचा मित्रांनो हा पुरस्कार आहे. नुकतेच भारतीय सेना उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर SS राजा सुब्रमण्य यांची नियुक्ती करण्यात आली. बघा, कोणता देश हा जगामधील तिसरा सर्वात मोठा डोमेस्टिक एअरलाइन्स मार्केट ठरलेला आहे? तर भारत हा ठरलेला आहे. कोण? भारत. ICC स्पर्धामध्ये सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या कर्णधारांमध्ये प्रथम स्थान कोणी पटकावलं? तर रोहित शर्माने पटकावलेलं आहे. 18व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर भूतहट्टी महताब यांची निवड करण्यात आली आहे. नुकतीच बघा वनमित्र योजना कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आली आहे? तर हरियाणामध्ये मित्रांनो ही चालू करण्यात आली आहे. नुकतेच कोणत्या राज्यामधील वाढीव 15% आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरवलं आहे? तर बिहार राज्याने मित्रांनो हे रद्द ठरवलं आहे. जगामधील पहिलं गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र चालू करण्यात आलं आहे. कुठं? उत्तर प्रदेशमध्ये. युनिसेफच्या अहवालानुसार जगामधील 18 कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीमध्ये जगावे लागत आहे? तर 63%. किती? बघा 63%. युनिसेफच्या अहवालानुसार भारतामध्ये बाल उपासमारीचे प्रमाण किती टक्के आहे? तर 40% मित्रांनो या ठिकाणी भारतामध्ये बाल उपासमारीचं प्रमाण वाढलेलं आहे. शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर फिनलँड हा जो काय देश आहे मित्रांनो हा प्रथम क्रमांकावरती राहिलेला आहे. शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 109व्या क्रमांकावरती बघा या ठिकाणी शाश्वत विकास अहवालामध्ये आपला भारत देश आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन हा केव्हा साजरा केला जातो? तर 21 जून. लक्षात ठेवा मित्रांनो 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिन 2024ची थीम काय आहे? स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. काय बघा? स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. महाराष्ट्रामधील मराठवाडा विभागामधील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अ वर्ग दर्जा देण्यात आलेला आहे? तर राजुरेश्वर गणपती हे जे काही देवस्थान आहे जालना जिल्ह्यामधलं आहे याला देण्यात आलेलं आहे. बघा, भारतीय लष्कराने नुकतीच कोणती देखरेख प्रणाली चालू केली आहे? तर विद्युत रक्षक. भारतामधील पहिला शहरी रोपवे कोणत्या शहरामध्ये सुरू होणार आहे? तर वाराणसीमध्ये मित्रांनो हा सुरू होणार आहे. IIT खरगपूरच्या पहिल्या महिला उपसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रिंटू बॅनर्जीची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेलं पेट्रोडॉलर हे कशाशी संबंधित आहे? तर सौदी अरेबिया या संदर्भात आहे. महाराष्ट्र राज्य दहशतविरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नवल बजाज यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच सेंट्रल बँकिंग लंडनच्या प्रकाशनाने रिस्क मॅनेजर ऑफ द हा जो काही पुरस्कार आहे 2024साठी कोणाला दिलेला आहे? तर RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे. नुकतेच भारत सरकारने कोणत्या पूर्व आशियाई देशासोबत पहिली थेट विमान सेवा चालू केली आहे? तर कोलंबिया. लक्षात ठेवा मित्रांनो, कोलंबिया आपला करेक्ट आन्सर आहे. ICCने जाहीर केलेल्या T20 अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावलेलं आहे? तर मार्कस स्टोयनिस यांनी प्रथम स्थान पटकावलेलं आहे. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पावनउर्मी स्पर्धेमध्ये किती मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं? तर 85.97 मीटर इतका भाला फेकलेला आहे. सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला भारतीय सेलिब्रिटीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर विराट कोहली हा प्रथम क्रमांकावरती आहे. इंटरनेट मूव्ही डेटाबेसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2024 या वर्षामधील भारताची सर्वात महागडी अभिनेत्री कोण ठरलेली आहे? तर दीपिका पादुकोण ही ठरलेली आहे. पहिला तरंगशक्ती 2024 बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर राजस्थानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कोणत्या राज्याच्या पोलिसांकडून मिशन निश्चय अभियान राबवण्यात येत आहे? तर पंजाब. लक्षात ठेवायचे पंजाब. काल जम्मू काश्मीरमधील कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी घेण्यात आली? तर चिनाब. लक्षात ठेवा या पुलाची बघा 359 मीटर इतकी लांबी पहा. 18वा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर प्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बिया नल्ला मुथू यांना हा देण्यात आलेला आहे बघा. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली NCRच्या आजूबाजूच्या राष्ट्रीय महामार्गाजवळ वनीकरणासाठी झाडे लावण्यासाठी कोणती पद्धत वापरली आहे? तर मियावाकी पद्धत ही वापरण्यात आलेली आहे. जागतिक मानक संस्था काय प्रश्न बघा. जागतिक मानक संस्था फिशने आर्थिक वर्ष 2024-25साठी भारताचा वृद्धी दराचा जो काय अंदाज आहे किती टक्के ठेवलेला आहे? तर 7.2% इतका ठेवलेला आहे. संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरवण्यात आलेला आहे? तर सिद्धेश. लक्षात ठेवा सिद्धेश सकोरे. महाराष्ट्र राज्यामधील ते शेतकरी आहेत. अलीकडे कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदवलेला आहे? तर साहिल चव्हाण. लक्षात ठेवायचं आहे साहिल चव्हाण हा आहे. भारताचा आमरस जगामधील 10 सर्वोत्कृष्ट मँगो डिशेसच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? तर पहिल्या क्रमांकावरती बघा. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 प्रथमच देशातील मुंबईसह किती शहरांमध्ये सुरू होणार आहे? तर दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि पुणे या शहरांमध्ये चालू होणार आहे. चीनला मागे टाकून कोणता देश हा भारताचा चौथा सर्वात मोठा निर्यात बाजार बनला आहे? तर ब्रिटन. नुकतेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगामधील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केलेला आहे? तर चीनने हे तयार केलेला आहे. 2024साठी साहित्य अकादमीचा हिंदी भाषेमधील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर केला? तर गौरव पांडे यांना जाहीर केलेला आहे. अलीकडेच एक्स-रे फ्लॅग 2024 हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला होता? तर अमेरिकेमध्ये हा आयोजित केला होता. युरोपियन सेंटर फॉर मीडियम वेदर फोरकास्टने दिलेल्या माहितीनुसार जगभरामध्ये जून महिन्यातील कोणता दिवस हा सर्वात जास्त उष्ण दिवस ठरला आहे? तर 14 जून. लक्षात ठेवायचं आपल्याला 14 जून. नेक्स्ट बघा. UK आयोजित केलेल्या वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी किती भारतीय शाळांची निवड झाली? तर 5 शाळांची या ठिकाणी निवड झालेली आहे. नेक्स्ट बघा. अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सर्पईल प्रजातीतील नवीन मासा आढळलेला आहे? तर ओडिसा राज्यामध्ये बघा हा आढळलेला आहे. अलीकडे कोणत्या कंपनीने AI असिस्टन्स मोबाईल ॲप जेमिनी भारतामध्ये लॉन्च केलं? हे गुगलने लॉन्च केलेलं आहे. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा ट्रेंट बोल्ट हा कोणत्या देशाचा आहे? तर न्यूझीलंडचा आहे बघा. डावखरा वेगवान गोलंदाज आहे. दुर्घटना झाली तर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे केरळ राज्यामध्ये स्थित आहे बघा. लक्षात ठेवा 30 जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने केरळच्या वायनाडमध्ये दरड कोसळली बघा. दरड कोसळलेली महत्त्वाची गावे बघा मुंडकाकाई, त्याच्यानंतर चुरामाला,
अट्टामाला आणि नुलपुजा हे महत्त्वाचे गाव आहेत बघा. यामध्ये 313 पेक्षा अधिक मित्रांनो या ठिकाणी मृतांचा आकडा आहे आणि बेपत्ता बघा 206 लोक आहेत. केरळबद्दल माहिती जर पाहिली तर केरळ राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झालेली. मुख्यमंत्री बघा पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान, वनमंत्री बघा A.K. शशीधरन. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बघा, याला स्टार मारून लिहून ठेवायचं आहे आपल्याला. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित आहे? कितवे? 98वे. मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी बघा, दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे बघा. तब्बल 70 वर्षांनी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेचा डंका वाजणार आहे. याचं आयोजन फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे बघा. यापूर्वी दिल्लीमध्ये 1954मध्ये बघा तर्कतीर्थ लक्ष्मीशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टेखळी साहित्य संमेलन झालं होतं पहा. 97वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 2024मध्ये ठिकाण कुठं झालं होतं तर अंमळनेर या ठिकाणी झालं होतं जळगावचं. आणि अध्यक्ष होते बघा डॉक्टर रवींद्र शोभणे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1878ला झालं होतं, पुणे शहरामध्ये झाले होते आणि त्याचे अध्यक्ष होते महादेव गोविंद रानडे. पुढचा प्रश्न आहे बघा, सशस्त्र सीमा दलाचे म्हणजे BSFचे नवीन महासंचालक कोण बनले? याचा करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक A IPS दलजित सिंह चौधरी. लक्षात ठेवायचं हे बनले आहेत बघा. SSBचे महासंचालक दलजित सिंग चौधरी यांच्याकडे बघा सीमा सुरक्षा दलाचा म्हणजे BSFचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आले बघा. उत्तर प्रदेश केडरचे 1990 बॅचचे IPS अधिकारी दलजित सिंग चौधरी यांनी नितीन अग्रवाल यांच्याकडून बघा पदभार स्वीकारलेला आहे. मित्रांनो दलजित सिंग चौधरी हे सशस्त्र सीमा बल SSBचे महासंचालक आहेत बघा. BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा दल. BSFची स्थापना 1 डिसेंबर 1956ला झाली होती. पहिले संस्थापक होते बघायचे खुसरो फिरोज रुस्तम. बटालियन 192. ब्रीदवाक्य काय बघा BSFचं जीवनपर्यंत कर्तव्य. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे पहा. निमशासकीय दलाचं हे बघा जे काय प्रमुख आहेत बघा त्याला एकदा रिव्हिजन मारूयात. CISF याचे कोण आहेत बघा प्रमुख अनिश दयाल सिंग यांच्याकडे अतिरिक्त पगार आहे बघा. त्याच्यानंतर BSFचे सुद्धा दलजित सिंग चौधरी यांच्याकडे सुद्धा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. RPFचे कोण आहेत बघा मनोज यादव आहेत. SSBचे बघा दलजित सिंग चौधरी आहेत. CRPFचे बघा अनिश दयाल सिंग आहेत पहा. लक्षात ठेवायचं आहे. आणि आसाम रायफलचे प्रदीप चंदन नायर हे आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्वप्नील कुसळे हा कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये? हा सुद्धा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर नेमबाजी. लक्षात ठेवा नेमबाजी या खेळाशी संदर्भामध्ये स्वप्नील कुसळे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताला कांस्य पदक याने मिळवून दिलेले बघा. क्रीडा प्रकार जर पाहिला तर नेमबाजी 50 मीटर रायफलमध्ये 3 पोझिशन. चालू ऑलिम्पिक स्पर्धेमधील भारताचं हे 3रं पदक आहे बघा. स्वप्नील हा महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यामधला रहिवासी आहे बघा. स्वप्नील कुसळे 2015 पासून मध्य रेल्वेमध्ये कार्यरत आहे आणि महाराष्ट्र राज्याकडून 1 कोटी रुपयांचं बक्षीस सुद्धा याला देण्यात आले बघा. 72 वर्षानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक मिळालेले बघा. आणि 1952मध्ये हेल्सिंकी या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव यांनी बघा कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली आहे तर श्रीमती सुजाता सौनिक यांची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे.